महायुतीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी भाजपकडून शिवसेनेला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपकडून आकडेवारीसह जागांची यादी समोर आल्याची झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। भाजप शिवसेनेत वॉर्ड निहाय चर्चा गुरुवारी आता होणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपकडून शिवसेनेला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। भाजपकडून आकडेवारीसह जागांची यादी समोर आल्याची झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आणि आता वॉर्ड निहाय चर्चा देखील गुरुवारी होणार आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये। महायुतीच्या बैठकीत नेमकं काय घडलंय त्याची इनसाइड स्टोरी आता आपण बघतोय। भाजपकडून शिवसेनेला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळते सूत्रांकडून। भाजपकडून आकडेवारीसह जागांची यादी समोर आल्याची झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। भाजप शिवसेनेमध्ये आता गुरुवारी वॉर्ड निहाय चर्चा देखील होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे सुरुवातीचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ओम देशमुख कडून। ओम, आणखी काय काय घडलं या बैठकीत? सौरभ, खरं तर आज जागा वाटपाची ही पहिली बैठक प्राथमिक स्वरूपात दादरमध्ये भाजप कार्यालयात पार पडली। यामध्ये साधारणपणे 55 ते 60 जागा प्राथमिक चर्चेमध्ये देण्यासंदर्भात भाजपकडनं जो प्रस्ताव आहे तो देण्यात आलेला आहे। उर्वरित जागांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। उर्वरित जागांमध्ये भाजपनं जिंकलेल्या जागा आणि क्रमांक 2 वरच्या जागा या सगळ्या जागांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे। त्यासोबतच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईला देखील भाजपला आपल्या कोट्यातून जागा द्याव्या लागणार आहेत। त्यामुळे या अनुषंगानं 2017 मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या जागा आणि शिवसेनेच्या कडे असलेले माजी नगरसेवक या सगळ्यांची आकडेवारी जर आपण पाहायला गेलं तर शिवसेनेने साधारणपणे 52 जागा लढाव्यात असा प्राथमिक प्रस्ताव हा भाजपकडे देण्यात आलाय। अर्थात गुरुवारी म्हणजे परवा या संदर्भात आणखीन एक बैठक पार पडणार आहे, ज्यामध्ये वॉर्ड निहाय परिस्थिती लक्षात घेऊन खरं तर जागांबद्दल आणखीन विस्तृत चर्चा होणार आहे। त्यामुळे प्राथमिक स्वरूपात हा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर आता शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे ओम, धन्यवाद या माहितीबद्दल।